पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा गुलाल. IPLमध्ये पंजाबला पावसाने धक्का दिला, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झाडूची कमाल दिसली. हिंदुस्थानी मतदारांत सरकारविरोधात प्रचंड संताप आहे. बॅलेट पेपरवर मॉनिटरची सुद्धा निवडणूक सरकार पार्टी जिंकू शकत नाही. मतदान यंत्रात गोंधळ घोटाळा करून सरकार जिंकते यावर पंजाबच्या निवडणुकीने शिक्का मारला आहे. आम आदमी पार्टीने दणदणीत यश मिळवत भाजपाबरोबरच काँग्रेस व अकाली दलावरही झाडू फिरविला. महाराष्ट्रात सुद्धा बॅलेट पेपरवर भाजपा आणि त्यांचे चेले चपाटे चितपट होत आहेत. त्यामुळे EVMमध्ये हात की सफाई करून रोजीरोटी चालू आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत आयोगाला विचारणा करायला हवी, मात्र तसे होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण शिवसेनेने त्यांच्या नाकात दम आणला आहे. ठाकरेंमुळेच धनदांडग्यांच्या पोरांनी अमेरिका, ब्रिटनमध्ये 500 ते 1000 कोटींना व्हिला किंवा फार्म हाऊस खरेदी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांना ताकही फुंकून प्यावी लागते. पंजाब राज्यात पुढच्या निवडणुकाही बॅलेट पेपरवर होतील एवढे मात्र नक्की. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातही बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात का, याबद्दल आपणास काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर लिहा.